साधक हो श्री अमृत मंथनेश्वर कल्किदत्त मंदिर, शिरूर, घोडनदी, जिल्हा पुणे, महाराष्ट्र येथील पंडित चतुर्वेद सायंटिस्ट श्री वत्सवक्षा भगवंत परमहंस परिव्राजकाचार्य श्री काशी विश्वेश्वरानंद सरस्वती महाराज उर्फ कर्डिले यादवराजे यांच्या अमृतवाणीत श्री लिंग महापुराण अर्थात श्री रामलिंग महापुराण कथा रोज सायंकाळी 8 ते 8:30 या वेळेत अवश्य लाभ घेणे. दुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्ये सर्वदा. ओम गुरु ब्रह्मा गुरु विष्णु गुरु देवो महेश्वरा गुरु साक्षात् परम ब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. ओम द्राम ओम सहस्रशीर्षा विद्महे कल्किदत्ताय धीमहि तन्नो ब्रह्म प्रचोदयात्. ओम महालक्ष्मी विद्महे विष्णुपत्नी धीमहि तन्नो लक्ष्मी प्रचोदयात्. ओम पांडुरंगा विद्महे वासुदेवाय धीमहि तन्नो विष्णु प्रचोदयात्. ओम रुक्मिणी देवीचे विद्महे महालक्ष्मी धीमहि तन्नो लक्ष्मी प्रचोदयात्. दजऋषीचे विद्महे अनशक्ती धीमहि तन्नो ब्रह्म प्रचोदयात्. ओम शांताकारं भुजगशयनं पद्मनाभं सुरेशं ओम विश्वाधारं गगनसदृशं मेघवर्णं शुभांगनं ओम लक्ष्मीकान्तं कमलनयनं योगविधानगम्यं वन्दे विष्णुभवहारं सर्वलोकैकनाथं. ओम शांतिः. ओम दत्त दत्त राम राम ओम दत्त दत्त राम राम ओम शिव शिव श्याम श्याम ओम शिव शिव श्याम श्याम. हरिओम. आज आपण वेदांत कीर्तन हा पुढचा भाग पाहणार आहोत. जय जय राम कृष्ण हरी, जय जय दत्त कृष्ण हरी, जय जय दत्त कृष्ण हरी, जय जय दत्त कृष्ण हरी. ज्यावेळेस आपण एखादा अभंग म्हणतो किंवा एखादा मंत्र म्हणतो तेव्हा आपल्याचा काय फायदा होतो. आता समजा आता अभंग, आता याच्यामध्ये आता अभंग साधं कीर्तन चाललं. सुंदर ते ध्यान उभे विठेवरी करकटावरी ठेवून या, तुळशीहार गळा काश्य पितांबर एवढे निरंतर याची ध्यान. मकर कुंडले तळपती श्रवणी कंठी कौस्तो मनी विराजित. तुका म्हणे माझ्या याचे सर्व सुख पाहिन श्री मुखावडीने. हा अभंग झाला. त्याचा अर्थ सांगितला जातो, याच्यावरती निर्णयापत्र विवेचन केलं जातं. पण याचा परिणाम आपल्या शरीरावर काय होतो, याच्यापासून आपला काय फायदा आहे या अभंगापासून. तर वेदांत कीर्तनाचा विषय असा आहे की हा अभंग आपण म्हटला तर हा अभंग आहे विष्णू तत्वाचा. आपल्या शरीरात म्हणजे व्होल्टेज नंबर 6 आहेत, त्याच्यामधलं 3 नंबरचं व्होल्टेज जे आहे ECGचं ते विष्णू तत्वाचं आहे. तेव्हा आपण हा अभंग म्हणणार. सुंदर ते ध्यान उभे विठेवरी करकटावरी ठेवून या, तुळशीहार गळा काश्य पितांबर आवडे निरंतर ह्याचे ध्यान. आता हे तुका म्हणे माझे ते सर्व सुख पाहिन श्री मुखावडीने. आता याच्यामध्ये गणपतीचे अभंग, गणपती स्तुती, ब्रह्मदेव स्तुती, विष्णू स्तुती, नंतर महादेवाची, इंद्राची, दत्ताची आणि विराटोबाची, हे सगळी बटणं आपल्या शरीरामध्ये आहेत. त्याच्याकरता आता आपण आज हे एक थोडंसं सांगून पुढचं बटन काय ते पाहू. ते 3 नंबरचं व्होल्टेज आपल्या शरीरामध्ये असतं. इथं लक्ष्मीचं वास्तव्य आहे. आता हे 3 नंबरचं जे व्होल्टेज आहे त्याचा अभंग म्हणणार आपण. सुंदर ते ध्यान हा अभंग म्हणणार, सारखं म्हणत राहणार. आज तुम्ही असं करा, तुमच्या शरीराचे व्होल्टेज काढा, म्हणजे कार्डिग्राम काढून घ्या आणि 3 नंबरचं व्होल्टेज तपासून पहा किती आहे. तो 3 आहे का 6 आहे का 8 आहे का 5 आहे का बघा. कारण त्याच्यापासून तुम्हाला किती फायदा होतोय. हिंदू धर्म
ह्याच्या आधी तत्वज्ञान आहे, अभंग, पुराण, स्तुती, स्तोत्र, आपल्या ऋषीमुनींनी ब्राह्मणांनी लिहिलेली किंवा अनेक साधकांनी किंवा सर्वसामान्यांनी लिहिलेले ग्रंथ जे आहेत याचे जे परिणाम आपल्या शरीरावर होतात ते अत्यंत महत्त्वाचे आहेत. ते आपण आता तपासण्यास सुरुवात करणार आहे. आता 3 नंबरचा व्होल्टेज. तिघजण म्हणले, तिघजण आले म्हणले बघा करा आता तुम्ही आता भजन करा. सुरू झालं. जय जय राम कृष्ण हरी, जय जय राम कृष्ण हरी, जय जय दत्त कृष्ण हरी, जय जय दत्त कृष्ण हरी. भजन सुरू झालं. सुंदर ते ध्यान वेविटेवरी अभंग म्हणायला सुरुवात झाली. जा म्हणलं अभंग म्हणा. तुम्ही मला अभंग म्हणा, पण आता आज तुमचा ECG काढा, कार्डिओग्राम काढा. प्रत्येकाने आपले कार्डिओग्राम काढले आणि 3 नंबरचा व्होल्टेज पहा कसा आहे. माझा एक जण मला 3 mm आहे, एक मला 4 mm आहे, एक मला आधी कोणी आहे, एक मला निगेटिव्ह आहे. ठीक आहे म्हणलं. आज हे व्होल्टेज काही व्यवस्थित नाही. तुम्ही आता 1 महिनाभर हे भजन म्हणा रोज 10 मिनटं 20 मिनटं काय वेळ ते मिळून तेव्हा त्यांनी भजन म्हणायला सुरुवात केली. आणि मग वेदांत जे निर्णय आहे वेदांताचा तो पाहिला. आता या 3 नंबरचा व्होल्टेज जो याचा अनुष्टुप छंद गांधार स्वर म्हणजे या ठिकाणी जे छंद आहे स्वर आहेत त्याचा परिणाम आपल्या शरीरावर कसा होतो हा महत्त्वाचा मुद्दा येते. छंद आणि स्वर. आता समजा उदाहरणार्थ तुम्ही भुईमुगाची शेंग लावली, भुईमुग लावला आणि त्या भुईमुगाला 4 ठिकाणी 4 वाफे केले, 4 वाफे म्हणजे 4 भुईमुग लावले. पहिल्या भुईमुगाला पाणी दिलं, दुसऱ्या दिलं, तिसऱ्या दिलं, सगळ्यांसारखं पहिल्या दिवशी पाणी दिलं. त्याच्यानंतर दररोज आठवड्याने पाणी दिलं पहिल्या नंबरला आणि दुसऱ्या जे नंबर होता त्याला 2 आठवड्याने पाणी दिलं, 3 आठवड्यात उशिरा पाणी दिलं. आणि असं पाणी दिल्यानंतर मग त्यांना बारीक बारीक कोणी आल्या कोंब आले म्हणजे छंद आणि स्वराचं टरपळ तयार झालं. मग त्याच्यामध्ये शेंगदाणे तयार झाले. मग ते शेंगा पक्क्या पिकल्या. ठीक आहे म्हणे आता काय करा, काढा भुईमुग. काढला. मग टाकला इकडे भुईमुग, काढले शेंगा, काढली एखादं भाड काढलं. बरं ज्याला लय पाणी दिलं होतं ना सतत त्या भुईमुगाला खाली ढाळाला 3-3, 4-4 शेंगदाण्याच्या शेंगा भल्या मोठ्या निघाल्या. आणि ज्या भुईमुगाला पाणी कमी दिलं होतं त्याला फक्त 2 नाही तर अर्धा बोलटूक शेंग निघाली. असं का झालं बा, तर पाणी कमी दिलं ना. तसं भक्ती मार्गाचं रहस्यमय कथा आहे. तुमच्या शरीराचा जो व्होल्टेज आहे तो सतत भक्ती केल्यानंतर वाढत राहतो आणि तो कधी ते महिने एकदा करायचं, वर्षाने एकदा करायचं, कसं काय वाढणार? ते बोलटूकच राहणार. एक बारीक शेंग घुंगरी शेंग येणार त्याला. आणि ज्याला सतत पाणी दिलं ना त्या शेंगाचा प्रयोग करून बघा. 3, 6, 4 शेंगदाण्याची एक शेंग तयार झाली. आणि तुमचे जे दुसरे वाफे होते ना तिथं 2 शेंगाचं किंवा 1 शेंगाचं शेंगदाणा म्हणजे शेंगा 4-5 शेंगदाणा तयार झाला. म्हणजे याचं उत्पादन बी घटलं आणि याची प्रगती खुंटली. याला काही जीवन अवस्थेत राहिलं नाही. मग आता शेतकरी विचार करा, शेतकरी असं का झालं? बरेच जमले. म्हणले पाणी कोणाला किती दिलं होतं? म्हणलं पहिल्याला आम्ही दर आठवड्याला पाणी देतो. या सगळ्यांना आम्ही 2-2 आठवड्यांनी पाणी दिले, 3-3 आठवड्यांनी, 15 दिवसांनी, 20 दिवसांनी. त्यामुळे असं झालं पाणी कमी मिळालं. तसे आपला जो भक्तिमार्ग आहे तो भक्तिमार्ग जर आपण रोज केला तर पहिल्या वाफ्यासारखे आपले जे व्होल्टेज आहेत छंद आणि स्वर मोठे होणार. भगवान तर त्याच्यामध्ये प्रवेश करणार. वासुदेव स्मृत ते तसा त्या शेंगदाणा टरपामध्ये शेंगदाणा येतो छंद आणि स्वराच्या शब्द. त्याप्रमाणे आपल्या हृदयामध्ये जे कवच होतं गायत्री म्हणजे षडजा स्वराचं त्याच्यामध्ये भगवान परमात्मा प्रवेश करतो. मग किती टक्के? 25, 100, 4 दाणे आले म्हणजे 100% आला. आता शब्द लावू लगेच. 4% आला म्हणजे 100% आला. इथं 2 शेंगदाणे आले, एका शेंगामध्ये 50% आला. आणि एकाला एकच शेंग आली, एकच शेंगदाणा तो आला 25%वर. आणि त्याच्या सरच्यावर जर वापरला पाणी दिलं नाही त्याला फक्त कोण्या पुढल्या शेंगदाणेच आले नाहीत.
कारण ते सगळं जणांसाठी परमेश्वर सारखं आहे, पण त्याची जोपासना वगैरे महत्वाची आहे. याला वेदांत म्हणतात. हा वेदांत सतत करावा लागतो, सतत मंत्र म्हणावा लागतो, तेव्हा हे वाढ होते. आणि दिलं ते प्रयोग करून बघा, मग तुम्हाला कळलं कसं काय होतंय. आणि त्याप्रमाणे आपल्या शरीराचे जे व्होल्टेज आहेत ते वाढतात. ते वाढले पाहिजे, सतत भक्ती केली पाहिजे, फळं खाल्ली पाहिजे, दूध प्यायलं पाहिजे. चांगलं खत घातल्यानंतर त्याला शेंगा चांगल्या आला, मध्यम खतलं तर चांगलं आलं नाही. अशी अनेक पुढच्या अडचणी आहेत. तशी भक्ती सुद्धा तशीच आहे. आता अमंगळ खाणारे जर खाल्लं म्हणजे अमंगळ खत घातलं त्या शेंगा आल्याच नाहीत. ज्याला पितर म्हणजे मध्यम खत घातलं जगून मग त्याला शेंगा आल्या, म्हणजे पितर तत्वाच्या निमा शेंगा आल्या. आणि देवगुणी खत ज्याला घातलं सेंद्रिय खत त्याला आले जवळ 4-4, 7-8 दाणे शेंगाला. म्हणजे तशा प्रकारचं आपलं जे खाद्य आहे ते आपण जेव्हा आपला व्यवस्थित खाऊ पाहू तेव्हा आपल्याला शक्ती वाढणार आहे. तेव्हा आपण आता या ठिकाणी या अभंगाबद्दल बोलतोय. आता अभंग, ज्ञानेश्वर तुकारामांचे किंवा भक्त कीर्तन याच्यामुळे आपल्या शरीरावर काय परिणाम होतो वा कीर्तन भजन पारायण काय परिणाम होतो. तर या ठिकाणी सुंदर ज्ञान विष्णू तत्वाचा अभ्यास 3 नंबरचा आहे. तेव्हा आता आज काळीगाम काढला आणि 4-5 जण होते, पण ते 6 म्हणे या म्हणलं आले. बरं कसं काय झालं म्हणलं का तुम्ही भक्ती रोज आम्ही भक्ती करतोय. झालं काळीगाम दाखवले. पहिला जो होता त्याचा काळीगाम 6 ते 10 mm आला, म्हणजे 100% त्याच्या शरीरामध्ये दैवी शक्तीचा विकास झाला, हे सिद्ध झालं. दुसरा होता त्याचा 5 mm आलं, त्याचं 50% त्याच्या सगळ्यात दैवी शक्ती आली. तिसरा म्हणजे 3 mm 30% आली. चौथा होता त्याचा आधी कोण आहे, कधी आहे कधी नाही, कधी आहे कधी नाही. 5चा होता तो निगेटिव्ह आला, म्हणजे त्याच्या शरीरात ईश्वरी अंश अजिबात राहिला नाही. 3 नंबरचा व्होल्टेज जो होता त्याचा अजिबात अंश राहिला नाही, म्हणजे निघून गेला. आपण मोजून बघा, तुम्हाला कळलं बा आपल्या शरीरात दैवी अंश किती आहे, कोणत्या देवाचा किती अंश आहे. त्या दृष्टीने हे वेदांत कीर्तन आहे. गप्पा मारल्या जात नाही, प्रत्यक्ष प्रमाण. त्या दृष्टीने हे पाहिलं. मग त्या बाकी लोकांनी विचार केला भाई बाकीचे जे वाफे होते त्या जागा पुन्हा शेंगदाण्यावर लावले आणि सगळ्यांना सारखं पाणी दिलं. आणि पुढच्या वेळेला सगळ्या वाफ्यातून शेंगा काढल्या, सगळ्यांना सारख्या शेंगदाणे 4-4 दाण्याचे आले. असं का झालं तर सर्वांना सारखं बांधलं तर सर्वांनी सारखी भक्ती केली पाहिजे, सारखं पारायण केलं पाहिजे. तेव्हा आपल्या जीवनाला पण सुटतात, ते सुटू शकत नाहीत. देवळात गेला पळाला, देवळात गेला पण नुसतं नाव घेऊन काय होणार आहे, आपल्या जीवनात प्रश्न का सुटत नाहीत. तर शेंगदाण्याच्या उदाहरण तुम्ही प्रयोग करून बघा आणि आपला व्होल्टेज तापवसा 3 नंबरचा. म्हणजे 3 नंबरचा व्होल्टेज आला 6 ते 10 mm, म्हणजे आपल्याकडं 60 ते 100% दैवी शक्ती आहे. 5 mm आला म्हणजे 50%, 3 mm आला म्हणजे 30%. आणि आधी कोणी म्हणजे कधी आहे कधी नाही. निगेटिव्ह व्होल्टेज आला 3 नंबरचा तर आपल्या ठिकाणी दैवी शक्ती अजिबात नाही. आता काय माणसं कर्जबाजारी होतात, देवाचं नाव घेतात, पूजा करतात, देवा कर्ज फिटू दे, उधारी मिटू दे, कर्ज फिटू दे. पण 3 नंबर हे महालक्ष्मीचं केंद्र आपल्या शरीरामध्ये आहे. विष्णूचं आहे त्या ठिकाणी लक्ष्मी आहे. तेव्हा आपल्या शरीरामध्ये लक्ष्मी किती राहिली, किती निघून गेली, किती विकास झाला महत्वाचा. ओम दत्त दत्त राम राम, ओम दत्त दत्त राम राम, ओम शिव शिव श्याम श्याम, ओम शिव शिव श्याम श्याम, ओम दत्त दत्त राम राम, ओम दत्त दत्त राम राम, ओम शिव शिव श्याम श्याम, ओम शिव शिव श्याम श्याम. जय जय राम कृष्ण हरी, जय जय दत्त कृष्ण हरी, जय जय राम कृष्ण हरी, जय जय दत्त कृष्ण हरी. आता तुमच्या व्होल्टेज तपासायला सुरुवात झाली. बोला 3 नंबरचा व्होल्टेज किती आला तुझा. बोला. तुम्ही किती 5 जण आहेत. हो आम्ही 5 जण आहोत. मी फळं खाऊन दूध पिऊन
देवाचं नामस्मरण करतो. मी कंदमुळं खाऊन देवाचं नामस्मरण करतो. मी वरण भात खाऊन देवाचं नामस्मरण करतो. आणि मला मात्र भाकऱ्या तिरड्या खाऊन देवाचं नामस्मरण करतो. पुढे देव सगळं ठिकाण सारखंच आहे. निर्णय चांगला आहे, काय फरक पडत नाही. सगळे लोक म्हणले असंच आहे, फरक पडत नाही. म्हणलं खरं आहे. तुम्ही आता सगळेजण पहिल्या दिवशी तुमचे काम काढले आपण. आता त्या दिवशी आपला समजलं कोणाचं कमी असे यात बघू 3 महिन्यांनी तपासू. 3 महिन्यांनी सुरुवात झाली. फळं खाऊन दूध पिवणा जो होता त्याचा कार्यक्रम मला 6 ते 10 mm. मग त्याच्यामध्ये पांडुरंगाचं अस्तित्व 60-100% आलं. म्हणजे त्याला देवाचं दर्शन साक्षात्कार देव व्हायला लागला. दुसरा जो होता वरण भात आमटी खाणारा त्याचं 5 दर्शन आलं. म्हणजे त्याला 50% अनुभव आला. तिसरा जो होता तमोगुणी त्याचा 3 mm आणि 30% त्याला अनुभव. आणि चौथा जो होता त्याचा आधी कोणी आलं, कधी आला अनुभव, कधी आला नाही. कधी हे खा काय ते खा, हे हॉटेलला खा तिकडे खा, रोज बदल जेवणाचे बदल, एक आहार राहिला नाही. त्यामुळे याच्यामध्ये हा बदल झाला. आणि तिसरा जो होता अमंगळ खाणारा चेळे गोट्यावाला भूतियान मार्गामध्ये जेवायचा त्याचा कार्यक्रम निगेटिव्ह निघाला 4-3 नंबरचा. त्यामध्ये देव आलाच नाही. वासुदेवे भगवती सत्मृत हे स्थिती या ठिकाणी हा सिद्धांत लागू पडला. भागवत पुराणाचे 12वा स्कंद 2रा अध्याय 22वा श्लोक काय सांगतो? वासुदेवे भगवती सत्मूर्त हे स्थिती. या कलियुगामध्ये ज्याचं हृदय सात्विक असेल तिथं भगवंत प्रकट होणार. ओम स्वयंभू महाकल्के कले कालमात प्रपातू परमात्मा धर्मवनायो कृता अवतारा. स्वयंभू जो कल्की दत्त महाराज आहे तो कोणाच्या हृदयामध्ये किती टक्के आला, अशा पांडुरंग आपल्या शरीरात किती टक्के आला हे आपण आता पाहिलं. फळं खाऊन दूध पिऊन साधना करणारे पारायण करणारे जे आहेत त्यांचा कार्यक्रम 6 ते 10 mm आला. 100% परमेश्वर त्यांच्या हृदया उत्तीर्ण झाला. वरण भात आमटी खाणारा पितृ 50%, 5 mm आला, मग 50%. तिसरा अमंगळ होता म्हणजे तमगुणी त्याचा कार्यक्रम 3% आला, 3 mm आला म्हणजे 30%. चौथ्याचा आधी कोणी झाला म्हणजे कधी देव धर्म केला कधी केलाच नाही म्हणून तिसऱ्याचा कार्यक्रम खालीवर झालेला आहे. आणि चौथा नंबर होता अमंगळ खाला त्याचा कार्यक्रम निगेटिव्ह झाला. म्हणजे त्याच्या खाण्यापिण्यामुळं किंवा त्याच्या काय आचरणामुळं याच्यामध्ये बदल होतो. आता काय लोकांचं कार्यक्रम पूर्वजन्माच्या पुण्यामुळे पॉझिटिव्ह सापडतात 3 नंबर. त्यालाही अपवाद आहेत, त्याच्याबद्दल विचार करा तुम्ही, मग तुम्हाला समजेल. 3 नंबरचा कार्यक्रम हा पैसा देणार आहे, उधारी मिटवणार आहे, कर्ज बाजार मिटवणार आहे, कोट्याधीश बनवणारा आहे. 3 नंबर व्होल्टेज एवढा. मग सुंदर ते ध्यान उभे विठेवरी करकटावरी ठेवोनिया तुळशी हार गळा काश्य पितांबर आवड्या निरंतर हेचे ध्यान. मकर कुंडले तळपती श्रवणे कौष्ट मने कौष्टे म्हणे कौष्ट म्हणे घडी तुका म्हणे हे जे सर्व आवडीने. तर अशा दृष्टीने हा अभंग आहे. हा शास्त्रोक्त पद्धतीने आपण रोज गायलं. ओम शांताकारं भुजगशयनं पद्मनाभं सुरेशं ओम विश्वाधारं गगनसदृशं मेघवर्णं शुभांगनं ओम लक्ष्मीकान्तं कमलनयनं योगध्यानगम्यं वंदे विष्णु भोभयहारं सर्वलोकैकनाथं. ओम शांत शांत. तर हा व्होल्टेज जो आहे, आता हा अभंग आहे, हा श्लोक आहे. सुंदर ते ध्यान त्या देवाचा हा अभंग इथं शांताकारं भुजगशयनमध्ये आहे. त्या दोघांचा परिणाम आपल्या व्होल्टेजवर झालेला आहे. अभंगाचा परिणाम आपल्या शरीरात, स्तुतीचा परिणाम, श्लोकांचा परिणाम झालेला आपल्याला पाहायला मिळतो. आणि मग त्यामुळं आपल्याला जी प्रगती होते. 3 नंबर हा व्होल्टेज पैशाचा आहे. आतापर्यंत असंख्य साधकांनी मला आपले व्होल्टेज ECG काढून दाखवले आणि त्याच्यात 3 नंबरमध्ये कर्जबाजारी, निगेटिव्ह आला का कर्जबाजारी, आधी कोणी आला का कधी पैसा येतो कधी येतच नाही, आणि पॉझिटिव्ह झाला तर त्याच्या हातामध्ये पैसा अडका धंदोळत चालते. असा सर्वसाधारण नाही, पक्का निर्णय.
मला आलेला अनुभव पक्का सांगितला तुम्हाला. आता माझ्याकडे कर्ज बाजारी असणारे बरेच लोक होते, व्होल्टेज आधी कोणी किंवा निगेटिव्ह. त्यांनी फळ हात केला, उपवास केला, साधना केली, देवाचं नामस्मरण सुरू केलं, गायत्री मंत्र जपायला सुरुवात केली. ओम भुवं भुहा ओम स्वा ओम महा ओम जना ओम तपा ओम सत्यम ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात् असा मंत्र होम हवन सुरू केलं. आणि मग त्यांचं जे निगेटिव्ह होतं ना ते पॉझिटिव्ह झाला, ते कोट्यधीश बनले. काय कारण धंदा पाणी खूप मिळाला, नोकऱ्या मिळाल्या, लग्न कार्य झाली. कारण का आपलं जे व्होल्टेज याच्यावर सगळं अवलंबून आहे. म्हणून आज आपण 3 नंबरच्या व्होल्टेजबद्दल बोलतोय. हे वेदांत कीर्तन सायन प्रत्यक्ष प्रमाण. कीर्तनकार आपल्या गावात येतात, भजन करतात, तेवढा आपल्या शरीरात असा बदल होतो, पण आपण प्रसिद्धतापासून पाहत नाही. कीर्तनकाराला आपण दक्षिणा देतो, भजन कीर्तन चालतं, नंतर तो पखवाद वाजवतो, टाळ वाजतात. त्या सगळ्या ध्वनीमधून आपल्या शरीरातले जे व्होल्टेज आहेत त्याच्या सुधारणा होती, लक्षात ठेवा. कीर्तन म्हणजे काय भाजीपाला नाही, कीर्तन म्हणजे समाजाची उन्नती प्रगती आहे. म्हणून भजन कीर्तन जागरण गोंधळ भराट नेहमीच ऐकलं पाहिजे. भजन कीर्तन पांडुरंगाचं, वेद मंत्र वेदांताचा, नंतर जागरण खंडोबाचं, गोंधळ देवीचा, भराट भवनाथाचं. म्हणजे असे देवदेवतांच्या शक्त्या या ठिकाणी आहेत, त्या आपल्या शरीरामध्ये आहेत. त्यांचा विकास झाला पाहिजे तेव्हा आपली प्रगती होईल, तशी होत नाही. तर हे जे आहे भजन कीर्तन बघा, भजन आता वेदमंत्र तगट, भजन कीर्तन जागरण आणि गोंधळ हे सगळ्यापैकी एक तर आपण काय ऐकलं, टी रेडिओवरचं नव्हे, प्रत्यक्ष मानवाच्या तोंडातलं भजन ऐकायचं. कारण का तर हे जे पाण्याचा आवाज असतो तो कोण टेप केला, कॅशिटमध्ये बुडबुड बुडबुड बुड ठोक, बुडबुड बुडबुड ठोक, खाव खाव खाव, बुडबुड बुड ठोक, आपलं त्याने आवाज केला, बस आता तुम्ही कॅशिट लावली, बुडुक बुडुक बुडुक. पण तुम्हाला काय पाणी मिळत आहे का? प्यायला नाही, फक्त आवाज येतोय. त्या आवाजून तुम्हाला पाणी मिळणार आहे का? कॅशिटचं नाही. तेव्हा मानवाच्या शरीरातून जे ध्वनी बाहेर पडतात ते प्रत्यक्ष परिणाम करतात. म्हणून भजन कीर्तनाला महत्व आहे. रोज भजन कीर्तन प्रत्येक गावात झालं पाहिजे, प्रत्येकाच्या घरोघर झालं पाहिजे. रोज देवाचं नामस्मरण घेतलं पाहिजे. ओम शांताकारं भुजगशयनं पद्मनाभं सुरेशं ओम विश्वाधारं गगनसदृशं मेघवर्णं शुभांगनं ओम लक्ष्मीकान्तं कमलनयनं योगविधानगम्यं वंदे विष्णु भवभयहरं सर्वलोकैकनाथ. ओम शांती. आपण जेव्हा व्यवहार करतो त्यावेळेला आपले कार्डगाम जर समजा 3 नंबरचा पॉझिटिव्ह असेल 6-10 एम, तर आपली उधारी आपल्याला मिळू शकते. गेलेले पैसे येतात, लोकांना आपल्याला आपुलकी निर्माण होते, आपण निवडणुकी जिंकतो, पैसा हातात येतो. परंतु जर आधी कोणी असेल तर पुढचा माणूस आपल्याला व्यवहारात धोका देतो, तो पैसे देतच नाही आणि बोलून टाकतो. कारण आपला 3 नंबर व्होल्टेज कार्य आपली शक्ती कमी पडली. आम्हाला कोणतरी करणी जादू लावला, जादू नाही करी नाही, तुमच्या शरीराची जी आध्यात्मिक पॉवर्स आहे, शक्ती आहे, ती कमी झाली, ते तुम्ही वाढवली पाहिजे. आणि ते वाढवल्याशिवाय तुम्हाला गत नाही. आता या ठिकाणी अनुष्टुप छंद गांधार स्वर याची अक्षर 32 अक्षरांचा हा ध्वनी. मग या ठिकाणी गायत्री म्हणजे आपलं ओम नारायणा विद्महे वासुदेवाय धीमहि तन्नो विष्णु प्रचोदयात् ओम महालक्ष्मीच्या विद्महे विष्णुपत्नी धीमहि तन्नो लक्ष्मी असा मंत्र म्हणला. होम हवन करावं लागतं, त्याच्याशिवाय वाढत नाही. आणि होम हवन केल्यानंतर हे वाढतं. आपण भिकारी दरिद्री का राहिलो? काय लोक श्रीमंत का झाले? कोट्यवधी लोकांना जेव्हा आम्ही काळीगाम तापसले तेव्हा ते सगळे पॉझिटिव्ह आढळले. पण जेव्हा काही लोक भिकारी झाले, बंगले माडी विकल्या, तेव्हा त्यांचा काळीगाम पाहिला, तो निगेटिव्ह झाला. 3 नंबरचा काळीगाम निगेटिव्ह होत चालला का तुमच्या हातून लक्ष्मी पैसा निघून जातो, टिकत नाही. कारण ते दैवी शक्तीच्या लहरी आपल्या बंद झाल्या यायच्या.
करंट, आशीर्वाद बंद झाले. गुरुमार्गाला पक्का गुरुमार्ग करायचा. जेव्हा गुरु आपला पक्का असेल तेव्हा आपल्या गुरुकडून येणाऱ्या ज्या संदेश लहरी त्या पक्के येत असतात. पण आपला गुरु जर दारू पितो, गांजा ओढतो, फुकितो, तर त्याच्याकडून येणाऱ्या लहरी या निगेटिव्ह असतात. त्यामुळे आपल्याला फायदा होतो की नाही ते तुम्ही समजायचं. तर सांगायचा मुद्दा असा आहे की गुरुमार्गातून सुद्धा ह्या लहरी आपल्याला मिळतात. पण त्याला गुरु आपला अभ्यासक, योगी, तपस्वी, उच्च कोटीचा, पूर्ण शाकाहारी, सात्विक गुणाचा पाहिजे, त्याला गुरु म्हणतात. मग ते बाकीचे गुरु गुरु करणारे गुरु आहेत, कुचबे खावर कुचबे राहावं, कचरे हातावर रहमत. कोणी मोठा झाला नाही, कायम खाली आलेत. मोठमोठे पुढारी निवडणुकीत पडले आहेत, कारण काळडीगाम 3 नंबरचा 0 झाला. ज्या पुढाऱ्यांनी काळडीगाम तापवलं 5, 6 ते 10 आले ते निवडून आले. राजकारणात हे चालतंय, सर्व ठिकाणी काळडीगाम चालतोय, सगळ्या निवडणुकी घरादारात व्यवहारात चालतोय. म्हणून ही प्रार्थना रोज म्हणली पाहिजे. ओम शांताकारं भुजगशयनं पद्मनाभं सुरेशं ओम विश्वाधारं गगनसदृशं मेघवर्णं शुभांगनं ओम लक्ष्मीकान्तं कमलनयनं योगविध्यानगम्यं वंदे विष्णु भोवहारं सर्वलोकैकनाथं. ओम शांती. रक्तड ये बी ओ यानी बी या सगळ्या गटांना हाच मंत्र, त्यांनी हा मंत्र म्हणायचा. आणि मग तुमची प्रगती कशी झाली ती बघा. जोडतोय, पैसा पुरत नाही, हातामध्ये काहीच येत नाही, यावर होत नाही, पण तुझ्या शरीरात काय बरं हे पाहिलं का तो कधी? तुझं 3 नंबरचं व्होल्टेज कसं आहे ते पाय तपासलं का? त्यापासून पाय मग बोला. एक जण माझ्या घ्यायचं म्हणणे, महाराज मी लय श्रीमंत आहे. म्हणलं बाबा चांगलं आहे. तो माझा 2 हात तिसरं मस्तक याच्याशिवाय माझ्याकडं काहीच नाही. मी म्हणलं बघा तुमची भावना, तुमच्या मनातील स्थितीत काय असेल ते बघा. तो पुन्हा 6 महिने मला भेटला. म्हणलं महाराज सगळं गेलं, 5, 50, 2, 400 कोटीची इस्टेट नष्ट झाली. मला तो काय म्हणला होता, 2 हातांचं तिसरं मस्तक आहे. तो खरा बोललाय का? तुला काय कोणी मागितलं होतं का 10 पैसे द्या? हां, लबाड बोलतोस. भगवंताने ठेवले आनंद ऐसे राहावे असं म्हणायला पाहिजे होत, तसं म्हणलं नाही. म्हणलं आता काय कर, तुझा काळडीगाम काढून आण. त्याने काळडीगाम काढून आणला आणि आणल्यानंतर तो मला दाखवला. मी म्हणलं भाऊ हे काळडीगाम निगेटिव्ह आहे 3 नंबरचा, फळं खा, दूध प्याय. मग त्याने पुन्हा सुरुवात केली, फळं खा, दूध प्यायला. आणि तो काळडीगाम 6 महिने पुन्हा पॉझिटिव्ह 6, 10 आला. पुन्हा 400-500 कोटीची इष्ट पुन्हा जागेवर आली. कारण का याच्यात चढ उतार होतो. हे वेदांत कीर्तनाचा प्रश्न प्रात्यक्षिक आहे. प्रत्येकाने आपलं तपासून पाहून मग ठरवा. वरडू नका, देवाची खोटी नावं घेऊन अंधश्रद्धेला बळी पडू नका. सत्य बघा, आधी व्होल्टेज इसिजिन मग आपला निर्णय, अशा दिवशी चालतं. 19 म्हणला महाराज ओम दत्त दत्त राम राम ओम दत्त दत्त राम राम ओम शिव शिव श्याम श्याम ओम शिव शिव श्याम सारी ओम दत्त. म्हणला महाराज आम्ही 200-300 कोटीचे धनी श्रीमंत होतो म्हणे, पण आमच्या घरी ब्राह्मणाने होम केला, घरभर शांती केली आणि आमचं वाटोळं झालं. ब्राह्मण काय ते उलट पालट मंत्र म्हणला असेल, त्यामुळे आम्ही सगळे कर्ज आमचं सगळं गेलं म्हणे. दोस्त चुकीचे मंत्र म्हणजे चुकीचं नाही, तुमचा व्होल्टेज काढा. त्या माणसाचा त्या बड्या मंडळाचा व्होल्टेज तपासला, तो निगेटिव्ह. तो बी थोडा एकदम 7 ते 8 मध्ये निगेटिव्ह. म्हणलं त्या ब्राह्मणाने तुमचं चांगलं केलेलं आहे, वाईट केलेलं नाही. वास्तू शांती व्यवस्थित झालेली आहे. फक्त एकच आहे, तुमचा व्होल्टेज दारू पिणे, गांजा वळणे, व्यसन लागलं तुम्हाला, त्यामुळं हा खाली आलेला आहे. त्याला सुधारून घ्यावर. मग डॉक्टरकडे जाऊन तपासणी करा. तुम्ही तपासणी करा, तिथं औषध घ्या. तसं माझं काय म्हणणं नाही. तो डॉक्टर गेला, डॉक्टर म्हणला याला वेळ लागल. इकडे आल्या मी म्हणलं देवाचे नाव घे, भक्ती खा, फळं खा, दूध पे, बघू.
फळं खाल्ले, दूध पिले, 3 महिन्यामध्ये तो कार्डिगम पुन्हा 6 ते 10 mm आला आणि ते वास्तूमध्ये जे काय दोष दाखवले ते संपले. म्हणजे ब्राह्मण मंत्र म्हणतो किंवा कोणी काय म्हणतो त्यात दोष नसतो, आपल्या शरीरात बदल होतो. दुसऱ्या दोष द्यायचं काहीच कारण नाही. कथा कीर्तन चालतं, यात काय चालतं? कथा कीर्तन चालतं, भजन चालतं, प्रवचन चालतं, मंत्रावी जिथं चालतो, जिथं होम हवन चालतं तिथे दुरुस्ती होते, बाकी ठिकाणी होत नाही. कारण बाकी ठिकाणी सगळ्या गप्पा असतात, पोकळ गप्पा. राम असा होता, कृष्ण तसा होता, जय जय राम कृष्ण हरी, जय जय दत्त कृष्ण हरी. हे राम असे होते, कृष्ण तसे होते. रामाने रावण मारला, का मारला? रामाच्या हातून रावण का मिळालं उत्तर सांगा. अहो ते विधी लिखित होतं म्हणून ते मिळाला नाही, त्याला कारण आहे. राम प्रभू कंदमुळे फळे खात होते म्हणून रामाचा 3 नंबरचा व्होल्टेज हा 6 ते 10 mm होता, पॉवरफुल. आणि रावण हा अमंगळ खाणारा होता किंवा वाक्याचा आहार करणारा होता, त्यामुळे त्याचा व्होल्टेज निगेटिव्ह झाला. आधी कोणी झाला, आधी कोणी मुंडाळाई सुरू झाली. आणि ज्यावेळेला रावणाचा व्होल्टेज 3 नंबरचा पूर्ण निगेटिव्ह आला तेव्हा तो रावण रामाच्या हातून मिळाला. तसा मरत नाही, व्होल्टेज कमी झाल्यानंतर मरतो. आता हे सैनिक आहे आपलं भारतात लढणार देशामधलं परिचय, ज्याचे व्होल्टेज बळकट आहेत ते सैनिक मरतच नाही, त्याला गोळीसुद्धा लागत नाही. पण ज्या सैनिकांचं व्होल्टेज कमी आहे त्यांना धोका बसतो. तेव्हा प्रत्येक मिलिटरीचे, पोलीस खात्याचे सगळ्यांनी आपले व्होल्टेज तपासून डॉक्टरांनी खात्री करून घेतली पाहिजे. सगळे व्होल्टेज 6 ते 10 mm पाहिजेत. असे व्होल्टेज मिलिटरीचे, नंतर कंपनीचे किंवा काम कार्य करणारे ड्रायव्हर, इंजिनियर सगळ्या लोकांचे असतील तेव्हा ते जगामध्ये विजय मिळवते, धोका पोचत नाही आणि चांगलं होतं. मिलिटरीमध्ये लढणारा एक मनुष्य होता, त्याचा व्होल्टेज 6 ते 10 होते. त्याने त्या मागच्या युद्धामध्ये भरपूर सैन्य मारले, दणादण. आणि त्याचा जोडीदार होता, त्याचा जो व्होल्टेज होते 3 mm होते, त्यामुळं त्याचे हातपाय गळून तो तिथंच संपला. तेव्हा आपलं जे यश मिळवण्याचं ताकद आहे तेव्हा आपले सगळे व्होल्टेज 6 ते 10 पाहिजे. मिलिटरीत, पोलीस खात्यात, कमांडोमध्ये, पुढाऱ्यामध्ये, सामाजिक कार्यकर्त्यांमध्ये, ज्याला मोठा आहे त्याच्यामध्ये, सगळ्या ए टू झेड सगळ्या समाजाचे व्होल्टेज 6 ते 10 पाहिजेत, तेव्हा तो सुखी होतो. तसा होत नाही. ओम दत्त दत्त राम राम, ओम दत्त दत्त राम राम, ओम शिव शिव श्याम श्याम, ओम शिव शिव श्याम श्याम. आला 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 कोरोना, आला 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 कोरोना आला, लय माणसं मेली. मी डॉक्टर साहेबांनी संबंध साधला, मला महाराज मला एक माहिती पाहिजे. काय? हे जे मरता यांचे कार्डिगम पाहिजेत. सगळ्या बऱ्याच डॉक्टरांना कार्डिगम दाखवले, 3 देऊन किंवा निगेटिव्ह, आणि हे सगळे त्यामुळे मेले. मांसाहार करणारे कार्डिगम खाली आले. ज्यांचे कार्डिगम पॉझिटिव्ह पेक्षा निगेटिव्ह आले त्यांना जगता आलं नाही, जगू शकले नाही. कार्बन अक्षरातलं ऑक्सिजन कमी झालं. ऑक्सिजन कमी झालं का तुमचे कार्डिगम खाली खाली येतात. ऑक्सिजन वाढ, कार्डिगम पुन्हा जागेवर येतात. हा महत्त्वाचा मुद्दा आहे. तेव्हा शुद्ध हवा घेणे महत्त्वाचा मुद्दा आहे. मग काही लोकांना म्हणलं बा तुम्ही तुमचे कार्डिगम खाली आलेत, ते दुरुस्त करा, मका खा, कांदा खा, म्हणजे तुमच्या शरीरामध्ये अल्फा किरण प्रगट होईल, जस्त प्रगट होईल. जस्त सोनं, चांदी आणि शिस्त याच्यामधून अल्फा किरण आरपार जातात. आणि ह्या जर आपल्या शरीरात भरपूर असेल तर अल्फा हे आपल्या काही गॅमान बॅटा किरण येत नाही, म्हणजे आपल्या तांबड्यापेक्षा पांढऱ्यापेक्षा मरत नाहीत. कारण आपल्या शरीरामध्ये जस्त नाही, कारण आपल्या पेशीमध्ये जस्त 99% असावं लागतं, तेव्हा 100% आपल्या शरीरात अल्फा किरण असतो. आणि जस्त 40% असन तर आपल्या शरीरामध्ये 40% अल्फा किरण आणि 60% गॅमा आणि बॅटा किरण आपल्या शरीर हल्ला होऊन आपल्या पेशी मारतात, आजार हटत नाही. हा महत्त्वाचा.
अल्फा किरण शरीरात असल्याशिवाय कुठला प्राणी जिवंत राहत नाही, हे माझं संशोधन आहे. आणि ग्यामान बॅटा किरण आल्यानंतर ते माणसं मारतात, हा माझा मुद्दा आहे. मग त्यांना हटवण्याकरता तुम्हाला जस्त मिळणाऱ्या ज्या भाजीपाला आहे किंवा ज्या वनस्पती आहेत ते खाणं आवश्यक आहे. नाही मिळालं तर डॉक्टरकडून ते औषध घ्या जस्त वाढवण्याचं, शरीरामध्ये जस्त वाढवण्याचं औषध घ्या डॉक्टरकडून, मेडिकलमधून. म्हणजे मग तुमच्या शरीरामध्ये गॅमा बेटा किरण येणार नाही आणि अल्फा किरण येणार नाही. हे पाकिस्तानचं किटाणू आहे ना, किटाणू बाम, तो आपल्यावर काहीच परिणाम करणार नाही. कांदा, लसूण आणि मका खा. शरीरामध्ये आज जास्त वाढलं की तुमच्या शरीरात अल्फा किरण वाढन. अल्फा किरण ज्या झालं हे सगळ्यांचा नाश होणार. आपल्या जय मिळून आपल्या शरीरात धोका पोचणार नाही. गुरं, वासरं, पशु, पक्षी होम हवन करा. होमातून अल्फा किरण पूर्ण होतं, ग्यामानिक बेटा किरण नाश होतो. आणि लक्षात, त्या दृष्टीने सगळं महत्त्वाचा मुद्दा आहे, तो आपण पाळला पाहिजे. आता होम, आता आपलं शरीरात तुम्हाला पाहिजे का? आपल्या शरीरामध्ये अल्फा किरण आहे का? त्या निघून गेले, तपासण्याची पद्धत. जय जय राम कृष्ण हरी, जय जय दत्त कृष्ण हरी, जय जय राम कृष्ण हरी, जय जय दत्त कृष्ण हरी. आपल्या शरीरामध्ये आता हा माझ्या हाताचा तांबडा धागा तुम्हाला दिसतोय, तुमच्या आपल्या मोबाईलमध्ये किंवा यूट्यूबवर दिसतोय, तसा धागा तांबडा तुमच्या हातामध्ये कायम वर्षभर राहायला पाहिजे. तेव्हा आपल्या शरीरामध्ये अल्फा किरण आहेत, त्यामुळे आपल्याला कुठला धोका नाही. आपली शरीर प्रवृत्ती उत्तम राहील. भगवे कपडे वापरा, भगव्या साड्या नेसा. आणि मग तुम्हाला कळलं आपलं भगवे कपडे जे आहेत ते कपडे दर 6 महिने तपासायचे, किती रंग गेला, किती राहिला. अहो रंग गेलाच नाही, तुम्हाला काही झालं नाही, आजारपणा येणार नाही, तुमचं शरीर मजबूत राहील. आणि जर ते पांढरं पडलं तर तुमच्या बेटा आणि गॅमा किरणाचा हल्ला होतोय समजायचं, त्यावेळेस तुम्हाला धोका होणार आहे. परमेश्वर प्राप्ती करण्याकरता आपल्या शरीरामध्ये पवमान स्वमा उर्फ अल्फा किरण हे असले पाहिजे, त्याशिवाय ईश्वर प्राप्ती होत नाही. जग जागवण्याकरता अल्फा किरणाची गरज आहे. आपली उपचार पद्धती अल्फा किरण, गॅमा बेटा किरणाचा नाश करणे. आपण या ठिकाणी कलिकेदत्त मिष्टान्न भोजनालय सुरू केला असून मानवाच्या शरीरामध्ये अल्फा किरण कशा तयार होतील तशा दृष्टीने काही वस्तू तयार केलेल्या आहेत खाद्यपदार्थाच्या, आणि त्यातून पब्लिकला फायदा होतोय. त्याचा पण फायदा घ्या. शिरूर भेटा, कलिकेदत्त म्हणजे शिरूर. हो, आणि आता उद्या पण याच्यापेक्षा थोडंसं सांगू. आता प्रवचन बंद करतो. ओम श्री ओम स्वयंभू महामृतमंत्र कलिकेदत्त महाराज के जय. महापंचसागरेश्वरी, महापंचसागरेश्वरी महादुर्गा, महाकाकंबरी माता की जय. ब्रह्मर्षि अत्रि की जय. महासती अनुसया माता की जय. जगाचे उपकार करते दधी ऋषी की जय. सर्व देव देवतां की जय. साधु संतन की जय. श्री गुरुदेव दत्त. हरि ओम तत्सत. ओम शांती शांती शांती. सर्व साधकांनी महाराजांच्या या वेदमंत्र आणि रक्तगट संशोधनाचा प्रचार करावा. VBK ट्रस्टची योजना बेकारी संपविणे. वेदमंत्र आणि रक्तगट प्रचार करा, समाजाकडून मदत होते. जगभर घरोघरी प्रचार करा. अधिक माहितीसाठी पुढील पत्त्यावर भेट देणे किंवा संपर्क साधणे. VBK ट्रस्टचे स्वयंभू विश्वराजा श्री अमृतमंथनेश्वर कलिकेदत्त मंदिर, पाषाणवाडी, शिरूर, घोडनदी, जिल्हा पुणे, महाराष्ट्र. हरि ओम दत्त.